हॅलो फ्रेंड्स, आता या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1चा पुढील भाग कंटिन्यू करूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th क्वेश्चन. प्रूव्ह दॅट. ह्याच्यामध्ये फर्स्ट सब क्वेश्चन आहे साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. तर आता हे एक्सप्रेशन प्रूव्ह करण्यासाठी आपण इक्वेशनची लेफ्ट हँड साईड घेऊया. लेफ्ट हँड साईड आहे आपली साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता इथे जर आपण कॉस थीटा LCM घेतला, इथे न्यूमरेटरला साइन स्क्वेअर थीटा पहिली टर्म येईल आणि सेकंड टर्म येईल कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. तर आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती असतं? 1 असतं अपॉन कॉस थीटा. इथं रिझनिंग लिहायचं याचं, सिन्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि 1 अपॉन कॉस थीटा हे सेक थीटा असतं आणि सेक थीटा म्हणजेच ही राईट हँड साईड आहे RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड असं लिहायचं. दिस completes the problem, simple problem. Now let's move to second problem. Second problem is what? Second problem is cos square theta into bracket मध्ये 1 plus tan square theta is equal to 1. परत त्याची लेफ्ट हँड साईड घेऊया. LHS is equal to cos square theta into 1 plus tan square theta. आता हा ब्रॅकेट ओपन करूया आपण. कॉस स्क्वेअर थीटाने एकदा 1ला मल्टिप्लाय करूया आणि नंतर टॅन स्क्वेअर थीटाला मल्टिप्लाय करूया. तर कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 इज कॉस स्क्वेअर थीटा ओनली प्लस कॉस स्क्वेअर थीटा इंटू टॅन स्क्वेअर थीटा. तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इंटू टॅन स्क्वेअर थीटाला आपण साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो, कारण साइन थीटा बाय कॉस थीटा टॅन थीटा असतं आणि दोघांचे स्क्वेअर करून जर लिहिलं साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा तो टॅन स्क्वेअर थीटा होऊन जाईल. तर हा कॉस स्क्वेअर थीटा याच्याशी कॅन्सल होईल आणि फायनली आपल्याला भेटेल कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा आणि साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हा 1 असतो आणि हे 1 ही राईट हँड साईड आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड असं आपण लिहू शकतो इथे. तर याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे, जस्ट वेट. थर्ड सब क्वेश्चन. अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. सेक थीटा मायनस टॅन थीटा. तर आता परत एकदा आपण लेफ्ट हँड साईड घेऊया आणि त्याला सिम्प्लिफाय करत जाऊन राईट हँड साईड मिळवायचा प्रयत्न करूया. लेफ्ट हँड साईड इज 1 मायनस साइन थीटा अंडर रूटमध्ये अपॉन 1 प्लस साइन थीटा. तर आता याला सिम्पल करण्यासाठी डिनॉमिनेटरमध्ये सिंगल टर्म आणायचा प्रयत्न करूया आपण. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा याला 1 मायनस साइन थीटाने आपण मल्टिप्लाय करूया. तर खाली मल्टिप्लाय केल्यानंतर वर पण आपल्याला 1 मायनस साइन थीटाने मल्टिप्लाय करावं लागेल. असं केल्याने काय ॲडव्हान्टेज आहे, तर न्यूमरेटर हा 1 मायनस साइन थीटा होल स्क्वेअर होईल आणि डिनॉमिनेटरमध्ये A प्लस बी इंटू A मायनस बी ह्या आयडेंटिटीने
आपल्याला याला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होईल, म्हणजे लिहिता येईल. आता 1 मायनस साइन थीटा होल स्क्वेअर आणि त्याचा रूट, तर तो रूट निघून जाईल आणि इथं येईल 1 मायनस साइन थीटा, आणि इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा हा कॉस स्क्वेअर थीटा होईल, बिकॉज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. काय आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. देअरफॉर आपल्याला काय पाहिजे? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा, हे याचं जस्टिफिकेशन. तर 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटाचा रूट कॉस थीटा येईल. आता हे डिनॉमिनेटरमध्ये कॉस थीटा आला आहे, त्याच्याने 1ला पण डिवाईड करावं लागेल आणि साइन थीटाला पण डिवाईड करावं लागेल, म्हणजे हे आपण स्प्लिट अप करूया. दिस कॅन बी रिटन ॲज 1 बाय कॉस थीटा मायनस साइन थीटा बाय कॉस थीटा, आणि 1 बाय कॉस थीटा असतं सेक थीटा, reciprocal of cos theta is sec theta, and sin theta by cos theta is tan theta. तर ही राईट हँड साईड मिळाली आपल्याला. therefore LHS is equal to RHS, hence proved.